जे वक्तव्य केलं आहे छत्रपतींची समाधी टिळकांनी शोधली, याकडे कसं पाहताय? हे बघा, मोहन भागवत खूप ज्येष्ठ आहेत, परंतु त्यांनी बापाला बाप म्हटलं पाहिजे. ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1869 ला रायगडावर जाऊन काट्या कुपाट्या तोडून छत्रपती शिवरायांची जगातील पहिली शिवजयंती साजरी केली आणि छत्रपती शिवरायावर अनेक पोवाडे लिहिण्याचं काम केलं. अशा माणसाची इतिहास जागवण्याचं काम राजकारणाच्या हव्यासापोटी आणि कुठेतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर मोहन भागवत करत असतील तर चुकीचं आहे. आणि त्यांनी जे टिळक सांगितले की त्यांना बाळ गंगाधर टिळक ते त्या टायमाला फक्त 13 वर्षाचे होते, त्यामुळे त्यावेळेस ते बाळच होते. 13 वर्षाचा कुठला माणूस शिवजयंती साजरी करू शकतो का? आणि आजच्या काळात तरी कुठंतरी कळतंय, पण त्या काळात 13 वर्षाच्या युवकांना जयंती साजरी करण्याचं काय कळणार आहे? त्यामुळं मोहन भागवतांना मला असं वाटत होतं की मोहन भागवतांच्या मिशाच मोठ्या आहेत, मिशा मोठे आहेत, मेंदू सुद्धा मोठा असेल, त्यांचा मेंदू थोडा लहान आहे. त्यांनी अभ्यास करावा, महात्मा फुलेंचे विचार वाचावे, महात्मा फुलेंचे जे काय लिहिलेले, महात्मा फुलेंनी स्वतः काही लिहिलेली पुस्तके ते सुद्धा वाचावेत आणि नंतर इतिहास सांगावा. कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मोहन भागवतांनी करू नये असं माझं त्यांची कळकळीची विनंती आहे.